अशा गारेगार वातावरणात जर काहीतरी मस्त आणि छान तोंडाला चव आणणारं खायला मिळालं तर सगळे अगदी आवडीनं खातील ना आणि खाल्ल्यानंतर कौतुक करतील अशी ही मस्त भन्नाट रेसिपी. आजची रेसिपी ना माझ्या आईची नाही आहे, आजीची नाही आहे, तर आजची रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. त्या खूप दिवसापासून मला म्हणत होत्या, की ही रेसिपी करूया, ही रेसिपी खूप छान होते. तुला खूप ती आवडेल आणि बाकीच्या लोकांना पण ती खूप आवडेल. पण मला जेव्हा ती रेसिपी ऐकली तेव्हा वाटलं होतं, की ही रेसिपी खरंच छान लागेल का? खूप मस्त लागेल का? पण आज म्हटलं चला आज बनवूनच टाकूयात रेसिपी. आणि जेव्हा ही रेसिपी बनवल्या तेव्हा त्या पुऱ्या ना अगदी टम्म फुगत होत्या आणि खाल्ल्यानंतर ना अगदी अजून खाव्या असं वाटत होत्या. चला तर मग आजची रेसिपी बनवूयात. तर त्यासाठी इथं बघा मी पिकलेली केळी घेतलेली आहेत. बऱ्याचदा आपण उपवासाला किंवा अधेमध्ये खायला फळं आणतो, पण त्यातली काही केळी पिकतात आणि पिकलेली केळी खायचं म्हणलं की सगळे नाकं मुरतात. अशा वेळी पिकलेल्या केळ्यांचं करायचं काय? म्हणून ही आजची रेसिपी खूप छान लागते. त्यासाठी इथं बघा मी 6 ते 7 इतकी केळी घेतली. तुम्ही 4 ते 5 पण केळी घेऊ शकता. आता ही जी केळी आहे ती आकारानं मोठी आहेत. तुम्ही ना हवं तर 4 ते 5 पण केळी घेऊ शकता. आता माझ्याकडे जास्तीची केळी होती म्हणून मी जास्तीची केळी घेतली होती. आता एक मोठी परात घेतली आणि ह्यामध्ये संपूर्ण ही केळी काढून घेतली. आता ही तुम्ही जी केळी आहेत ना, ती हवं तर ही मिक्सरला पण फिरवू शकता किंवा मग तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसत ना, अगदी त्या पद्धतीने मॅश पण करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने ही नक्कीच केळी मॅश करून घेऊ शकता. असं म्हणतात, की पिकलेल्या केळीचे गुणधर्म खूप चांगले असतात. पण पिकलेली केळी म्हटलं, की सगळे म्हणतात, की नको केळी खायला. मग त्या केळ्यांचं करायचं काय? बऱ्याचदा ती आपण फेकून वगैरे देतो. पण ही रेसिपी ना केल्यानंतर ती आपण साधारणपणे 6 ते 7 दिवस टिकवू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. संपूर्ण केळी बघा इथं मी माझी ही जी आहे ती मॅश करून झाली. अगदी छान अशी एकसारखी आपली केळी बघा चांगली मॅच झालीत. साधारणपणे इथं मी 6 ते 7 केळी घेतली होती. तर त्यासाठी इथं बघा मी 1.5 वाटी इतका बारीक खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. आता इथं गुळाचं प्रमाण जे आहे ते किती घ्यायचं, तर केळी बऱ्यापैकी गोड असतात. तर त्यामध्ये ना नंतर आपण पीठ पण घालतो, त्यामुळे थोडीशी गोडसर रेसिपी खूप छान लागते. पण जर तुम्हाला थोडे अजून गोड हवे, तुम्ही थोडासा अजून पण गूळ घालू शकता. आता साधारणपणे 4 केळी असतील, तुम्ही तर 1 वाटी गूळ पण घेऊ शकता. आता बरेच जण म्हणतात, की गुळाच्या ऐवजी साखर घातली तर चालेल का? पण साखर पण खूप छान लागते. पण गुळामुळं काय होतं, आपला रंग पण खूप सुंदर येतो. आता गूळ आणि केळी बघा, हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. गोडाचा पदार्थ आहे म्हणून मी चिमूटभर मीठ घातलं, 1 चमचा वेलचीची पूड घातली आणि पुन्हा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे खूप छान असं मिक्स पण झालेलं आहे. गूळ पण बघा पूर्णपणे वितळला गेलेला आहे. आता ना ह्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. आता पीठ किती घालायचं हे पण सांगते. सुरुवातीला इथं बघा मी 2.5 वाटी इतकं पीठ घेतलं होतं. आता ते थोडं-थोडं पीठ करून आपण घालूयात. आता चांगला असा गोळा बनायला हवा इतकं आपल्याला पीठ घालायचं आहे. आता माझी केळी थोडी जास्तीची होती त्यामुळे मला थोडं पीठ जास्त लागण्याची शक्यता आहे. याआधी मी बऱ्याचदा आपल्या चॅनलवरती माझ्या आईच्या, आजीच्या रेसिपी दाखवल्या होत्या आणि आत्ताच्या रेसिपी तर तुम्हाला खूप आवडत होत्या. पण आता इथून पुढच्या रेसिपीना माझ्या सासूबाईंच्या पण रेसिपी मी दाखवणार आहे. त्या पण खूप छान रेसिपी बनवतात. म्हटलं आज त्यांची रेसिपी आपल्या चॅनलवरती नक्की दाखवूयात. तुमच्या पण जर सासूबाईंची अशी एखादी आवडती किंवा त्यांची छान रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट करून त्या रेसिपीचं नाव सांगा. आता बघा साधारणपणे पूर्ण 2.5 वाटी पीठ घातलं. आता तरी पण मला हे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून पुन्हा इथं बघा मी 1 ते 1.5 वाटी पीठ घेतलंय आणि पुन्हा घालते. साधारणपणे माझ्या केळी भरपूर असल्यामुळं इथं मला 5 ते 6 वाट्या पीठ लागण्याची शक्यता आहे. कारण गूळ पण पातळ असतो. तर इथं बघा अगदी छानपैकी असा गोळा मळून घेतलाय. जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये. तर गोळा बघा साधारणपणे 5 ते 6 मिनिटं रेस्ट करायचा आणि त्यानंतर याचे छोटे-छोटे किंवा मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. तुम्ही तुमची कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी करू शकता. मी मोठा गोळा घेतला, आता तो चपाती एवढा लाटून घ्यायचा. फक्त लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की थोडीशी जाडसर ही रेसिपी लाटून घ्यायची म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या अगदी छान टम्म अशा फुगतात. तर आज आपण ना पिकलेल्या केळींचे घाऱ्या बनवतोय. आपण नेहमी लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवतो, पण पिकलेल्या केळीच्या घाऱ्यांना पण खूप सुंदर लागतात. केळी अशीच असतात, त्यावेळी तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा. गोड पण असतात, खायला मस्त लागतात आणि ह्या अगदी छान मऊसूत लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. छान अशी लाटून घेतली, जाड पण नाहीये आणि फार जास्त पातळ पण नाहीये. एका वाटीने बघा आता आपण असे गोल-गोल आकाराने कट करून घेऊयात. तुम्ही छोट्या-छोट्या आकाराचे पण गोळे घेऊन ना असे गोलाकार लाटू शकता. जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने नक्की हे घाऱ्या करून बघा. तुमच्याकडे जर आवडत असेल तर खसखस तुम्ही वरच्या साईडने थोडी खसखस पण लावू शकता. तुम्ही पुऱ्या बघू शकताय. फार जास्त पातळ नाहीत आणि फार जास्त घट्ट पण अशा नाहीयेत. अगदी मस्त अशा पुऱ्या करून घेतल्या. मी एका वेळी भरपूर सगळ्या पुऱ्या करून घेते आणि मग ह्या तेलामध्ये फ्राय करायला घेते. प्रवास असू दे किंवा कोणत्याही अधेमध्ये खायला तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. आता एका कढईमध्ये बघा तेल चांगलं गरम केलं. आता गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये ह्या पुऱ्या ठेवायच्या. पुऱ्या एक-एक, एक-एक सोडल्या की आपोआपच त्या तेलाच्या वर येतात आणि अगदी टम्म अशा फुगतात.
ह्या पुऱ्या दिसायलाही अगदी छान दिसतात, खायला पण तितक्याच मस्त लागतात. प्रवास असू दे किंवा आदल्या-मधल्या वेळेत खायला असू देत किंवा पाहुण्यांना जर तुम्हाला काय द्यायचं असेल, तुम्ही नक्कीच अशा पिकलेल्या केळींच्या घाऱ्या देऊ शकता. त्या टेस्टला पण खूप छान लागतात. बऱ्याचदा आपल्याकडे भोपळा वगैरे नसतो, पण घाऱ्या सगळ्यांना आवडतात. मग तुम्ही पिकलेल्या केळींच्या घाऱ्या नक्कीच बनवू शकता. रंग बघा अगदी छान असा एकसारखा रंग आलेला आहे. आता तेल नितळून आपण ह्या घाऱ्या काढून घेऊयात. सुरुवातीला मी एकच घारी टाकून बघितली, ती परफेक्ट छानपैकी फ्राय होते का? आता एकदम छान अशी घारी फ्राय झालेली आहे, तर आपण एका वेळी 2 किंवा 3 घाऱ्या छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका. जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर अगदी मस्त टम्म आणि एकसारख्या छान बघा अशा घाऱ्या तयार होतात. करायला सोपी, खायला भन्नाट अशी रेसिपी आहे. तर ह्यापुढे जर तुमच्या घरी कधी पिकलेल्या केळ्या असतील, तर तुम्ही एकदा तरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी ट्राय करून बघितल्यानंतर ह्याचे फोटोज मला Instagramला पाठवायला विसरू नका. आणि तुमच्याकडे पण जर अशी तुमच्याकडे छान एखादी वेगळी रेसिपी असेल, तर त्या रेसिपीचं नाव पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तयार झाल्या आपल्या मस्त अशा पिकलेल्या टम्म फुगलेल्या घाऱ्या. अगदी छान आणि मऊसूत होतात. तुम्ही साधारणपणे 6 ते 7 दिवस ते आरामात टिकवू शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.